आणि त्यांच्या माध्यमातून ही बक्षीस मात्र प्रत्येक खेळाडूवरती मात्र लावलाय। हॅट्रिक घेतली तर 1500, सलग 3 षटकार ठोकले तर 3000, सलग 3 चौकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक। सुवर्ण संधी सर्व खेळाडूंना। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। मेगा फायनल श्री बाळेश्वर चषकामधली अंतिम लढत, ग्रँड फिनाले आपल्या समोर। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। लेट्स प्ले, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, गेम ऑन। पहिला बॉल खेळण्यासाठी अतुल, गोलंदाजी ट्रॅक वरती राज। पहिलाच बॉल, बॉल ब्रॅक ड्राइव्ह, अगदी टप्पा टप्पा घेत AK-47 मधून जशी बंदुकीतून गोळी निघावी, बॉल डिशूम डिशूम डिशूम, चेंडू सीमारेषा पार, चौकार। पहिला चौकार आलाय, अजून 2 चौकार आले तर बापूंकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, आणि जर हॅट्रिक घेतली तर 1500 रुपयाचं पारितोषिक। व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते। टीमची धाव संख्या 5। राजचा पुढचा बॉल, हो धीम्या गतीने टाकलाय, अतुलला समजला नाहीये। गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा बॉल, डॉट बॉल येतोय। हो इथे पायावरती आदळलाय, खूप चांगला बॉल। कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु यानंतर 2 चेंडू अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ वरती हाताळलेत। डॉट बॉल येतोय, 5 धावा धावफलकावरती लागतायत सध्याच्या घडीला आपण पाहतोय। फुल टॉस बॉल, इथे फुल टोल वसूल केलाय, 6 धावांचा येतोय कॅप्टन 26 अतुल भालेकर याच्या बॅट मधून षटकार। सन्माननीय आदरणीय दीपकजी बोरगे साहेब, आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, वेलकम। त्याचबरोबर संदीपजी बोरगे साहेब आपण देखील या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। षटकार आलाय, टीमची धाव संख्या 1 11। पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टर्न केलाय बॉल, 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव। 5 बॉलचा खेळ झालाय, टीमची धाव संख्या 12 या धाव संख्येवरती। मागील रविवारचा हिरो प्रवीण हारुगडे बैठा फटका सजवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल कॅरी केलाय, फेकी केली आहे, स्ट्राइक रोटेट केली आहे। कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मात्र पाहायला मिळते। एक धाव घेतली गेली आहे, टीमची धाव संख्या, पहिलं षटक इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळते। टीमची धाव संख्या वन साइड जिव्हाळा संघ 13 या धाव संख्येवरती मात्र पाहायला मिळतोय। चला टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव, मित्रांनो नम्र विनंती करतोय, आपण जास्त वेळ घेऊ नका। दुसऱ्या डावात तुम्हाला फलंदाजी करायची आहे, अधुऱ्या सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागू नये यासाठी प्लीज आपण आपली जेवढ्या लवकर होईल तेवढी 3 षटकं पूर्ण करा, कारण दुसऱ्या डावामध्ये नक्कीच कमी सूर्यप्रकाश हे कारण चालणार नाहीये, मोठी लढत पाहायला मिळते। 3 षटकांचा सामना, प्लीज स्पीड अप करा। महेंद्र आलाय, इथे ड्राइव्ह करायचा होता, शरीरापासून दूर ठेवलाय। व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, अवांतर धावसंख्येने महेंद्रने षटकाची सुरुवात केली आहे। खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय, श्री बाळेश्वर चषक 2024 मेगा फायनल। ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, बस काय भावा, खेचल्यात इथे 4 धावा, येतोय चौकार। चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या धाव संख्येवरती। ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, क्षेत्ररक्षक पुढे आला, त्याच्या डोक्यावरून हा फ्लाय झाला 4 धावांसाठी। हो यावेळेस कमबॅक, महेंद्रचं कमबॅक। चॅम्पियन कोणता संघ ठरेल या बाळेश्वर चषकामध्ये? नवा चेहरा, नवी टीम
कट केलाय पॉइंटच्या दिशेने, पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. डी झोन मध्ये एक धाव, डी झोन मध्ये एक धाव आली आहे. टीमची धावसंख्या 19 धावा. हो यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होते, थांबवलाय. धावा रोखल्या गेल्यात, परंतु इथे पाहायला गेलं तर दोन धावा या ठिकाणी या बॉल वरती मात्र कंप्लीट होत आहेत. टीमची धावसंख्या 21. हो इथे बिग हिट, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. येतोय आणखीन एक प्रवीण यांच्या बॅट मधून षटकार. हो खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. विकास आहे, फेकी केली गेली, एकच धाव. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक आता असेल अतुल प्रवीणकडे, स्ट्राइक असेल, ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. अंतिम षटक, थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. मेगा फायनलची लढत पहा वेळेत, आजचा अंतिम दिवस. धनाजी आलाय अंतिम षटकामध्ये. हो इथे बॅटचा खालचा टो लागलाय, चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव, पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, 29 धावा धावफलकावरती लागतात. हो यावेळेस इथे संधी आहे, जाळ्यामध्ये अडकवलाय. 440 वोल्टचा धक्का, पहिली विकेट गॉन, पहिला धक्का लागतोय. वन साइड जिवाळा टीमला जावं लागेल माघारी, ज्याच्या बॅट मधून षटकाराची आतिषबाजी होत होती. फलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 मध्ये विवेक वरपे. छोटा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच कॅप्टन 26 ची झेरॉक्स कॉपी विवेक वरपे. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या समोर कडवं आवाहन गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतंय. धनाजी अंतिम षटक. आतापर्यंत 2 बॉल झालेत, अजूनही 4 बॉल शिल्लक. 29 ला 1. हो पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. एकही धाव न करता जावं लागेल माघारी विवेकला डगआउटच्या दिशेने. पार्थेश भालेकर डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 मोठे झटके धनाजीने मात्र घेतलेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक बाबूरावने घेतली होती जिंती संघाचा, परंतु आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर धनाजी बापू यांच्याकडनं 1,500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक जर घेतली तर. प्रकाश पवार साहेब बापू यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1,500 रुपये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर धनाजी, स्ट्राइकला पार्थेश.
हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चटका मिळाला आणि तिथे मात्र षटकार आहे का चौकार आहे? 6 धावांचा फटका टीम वन साइड जिवाळ्याला मिळाला. सहा धावा आल्यात, हॅट्रिक हुकली आहे. टीमची धाव संख्या 35, 35 धावा. चार बॉल झालेत, अजूनही 2 बॉल शिल्लक. अंतिम षटक धनाजी यांचं. टीमची धाव संख्या 35, 35. पार्थेश आल्या आल्या भव्य स्वागत केले षटकाराने. आओ स्वॅग से करेंगे, षटकाराने स्वागत केलंय पार्थेशने षटकाराने. परंतु या बॉल वरती कमबॅक होईल का धनाजी यांचं पाहावं लागेल. पुढचा बॉल धनाजी यांचा पार्थेश साठी. मोठी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये उभारण्याचा मानस. आखूट टप्प्याचा बॉल, उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. एक तेरी एक मेरी, जशाच तसं उत्तर. टिट फॉर टॅट. ओव्हर हॅट्रिक होते, ओव्हर हॅट्रिक धनाजीच्या नावावरती. 3 विकेट या षटकामध्ये घेतल्यात धनाजी यांनी. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये नितीन आलेत शेवटचा बॉल खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. 35 ला 3. वन साइड जिवाळा संघ. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलची लढत, श्री बाळेश्वर चषक. सळवे 11 सळवे या गावचं, या टीमचं मात्र हे आयोजन. आजचा अंतिम दिवस, मेगा फायनलची लढत. ओहो, यावेळेस मात्र ड्राइव्ह केलाय. एक टप्पा घेत चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव घेत असताना इथे रन आउट होतोय. नितीन रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या झाली आहे 36. विजयासाठी लक्ष असेल आता 18 बॉल 37 धावांचं. अतुल भालेकर पहिल्या षटकानंतर दोन्ही षटक हा नॉन सेकंड एंडला उभा होता. थँक्यू सो मच. चला मी विनंती करेन टीम वन साइड जिवाळा, प्रवीण दादा चला प्लीज आपण त्वरित मैदानामध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण तुम्ही मास्टर क्रिकेटर आहात, क्रिकेट चांगलं तुम्हाला माहिती आहे. अगदी सूर्यप्रकाश थोडासा कमी निश्चितच आहे, परंतु आपण मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान घेत आहोत. आज या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती लाभली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक पुरस्कृत केले आहे विक्रम क्लास कमिटी युनियन लीडर्स. मी विनंती करेन बाबूराव बोरगे आपल्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान आम्ही घेत आहोत. अजय पडवळ साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आज या स्पर्धेला श्री बाळेश्वर चषक 2024 ला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय. अजय पडवळ साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना या स्पर्धेची सळवेकरांची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मात्र एक सन्मानपूर्वक सन्मान संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. श्री दीपक गायकवाड साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करेन दीपक गायकवाड साहेब हा शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. युनियन लीडर विक्रम क्लास कमिटी 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत. ही मात्र स्नेहाची शाल आहे, आपुलकीची शॉल आहे, सळवेकरांच्या ही प्रेमाची शॉल आहे. पुष्पगुच्छ देऊन देखील हा सन्मान यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. प्रकाश कदम साहेब यांचा देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. प्रकाश कदम साहेब आज देखील आपला बहुमूल्य वेळ काढून मात्र आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून उपस्थित राहिलेत. श्री बाळेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं रेशीम धाग्याने विणलेलं वस्त्र, शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार.
पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला होईल सुरुवात. लक्ष आहे अर्थातच 37 धावांचं, 18 चेंडू 37 धावांची खेळी संपन्न करण्यासाठी रवी आणि श्रीधर. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कॅप्टन 26 अतुल भालेकर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हाफ ट्रेकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. नाकासमोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जाताना जागते राहूचा इशारा दिलाय. पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल. पुन्हा एकदा तोच बॉल हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला बॉल, अनुभव आहे कॅप्टन 26. मागील संडेला वन साइड जिवाळ्याचं आयोजन आपण पाहिलं. खूप चांगलं आयोजन याच मैदानामध्ये त्यांचं पाहायला मिळालं. जिवाळा चषक. हो, इथे खराब लाईन आणि लेन. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने मात्र खातं अकाउंट श्री गणेशा होतोय टीम कुंभारगाव संघाचा. वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11 कुंभारगाव. या दोन संघांमध्ये मेगा फायनल, ग्रँड फिनाले मात्र पाहायला मिळतोय श्री बाळेश्वर चषकाचा. हो, इथे ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून चाललाय, टप्पा टप्पा घेत येतोय चौकार. या इनिंग मधला रवीच्या बॅट मधून चौकाराची गरज होती, चौकार खेचलाय. सलग 3 चौकार जर का ठोकले तर बापू यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि सलग 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तर 1500 रुपयाचं पारितोषिक. पहा, पैसा महत्वाचा नसतो, कौतुकाची थाप महत्वाची असते. ती कौतुकाची थाप बापूंकडनं मात्र मिळते. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा प्रयत्न, सन्मान दिलाय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव रवीच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर कार्ड. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक अतुल भालेकर यांचं. स्ट्राइकला आता मात्र पाहायला मिळतोय श्रीधर. फुल टॉस बॉल होता, बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा अतिरिक्त. बोनस, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा ऍड होतात धावफलकावरती. टीमची धावसंख्या 8. 8 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 8 धावा. ऑन साइडला बाहुबली, बाहुबलीने हात खोललेत, इथे हात वरती केलेत, जाळ्यामध्ये अडकवलाय. श्रीधरला पहिली विकेट कॉन. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात, फलंदाज सुधीर बाद. अगदी आपण पहा, टो वरती उभा राहून इथे विवेकने कॅच पकडली आहे. खूप चांगली कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ती कॅच पकडली. सामना सोडायला कोणीही नाव घेत नाहीये. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. अधिराज्य गाजवेल का, विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल का, हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. पहिलाच बॉल बिगिट केलाय, पाहावं लागेल. अंपायरचा इशारा. डी झोन मध्ये एकच धाव. बघा, कितीही मोठे फटके खेळले तरी एकच धाव. टीमची धावसंख्या 9ला 1. 12 बॉल 28 ची गरज. मुख्य व्यासपीठावर काही आपण यथोचित शुभ सन्मान करत आहोत. विक्रम ग्लास कमिटी युनियन लीडर ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय.
मी बळवंत दादांना विनंती करेन हनुमंत यादव साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर पार पाडायचा आहे। हनुमंत यादव साहेब यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर पार पाडला जातोय। थँक्यू सो मच। रवींद्र दळवी साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून पार पाडला जाईल। ही सळवेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय। रवींद्र दळवी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। चला मॅचला होईल सुरुवात। पुन्हा एकदा अगदी कट केलाय पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी पाठमोरा करत थांबवण्याचा प्रयत्न होतोय। दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली। 2 धाव घेण्यामध्ये यश येत आहे। 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत। टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 11 धावा। लक्ष्य 37 धावांचं। स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा रवी आलाय। गोलंदाजी स्ट्राईक वरती नितीन। ओहो इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न विवेक वरपे। बाहुबली तैनात आहे। अगदी हाताला फेविकॉल चिटकवलाय। ये फेविकॉल का जोड है भाई, सहजासहजी सुटणार नाहीये। कॅच घेतलीये त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतल्यात। विकास मस्के साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। मी विनंती करेन संदीप बोरगे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पार पाडण्यात यावा। विक्रम ग्लास कमिटी युनियन लीडर विकास मस्के साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा यथोचित शुभ सन्मान केला जाईल। मी मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करेन कारण आपल्या प्रेमामुळे ही स्पर्धा श्री बाळेश्वर चषक 2024 मात्र यशस्वीरित्या अगदी पार पडण्याच्या दिशेने आहे। थँक्यू सो मच। मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। ओहो इथे आडव्या बॅटने ऑन साइडला खेचून काढलाय। आलाय इथे बिग हिट। आओ स्वॅग से करेंगे। षटकाराने स्वागत केलंय षटकाराने। विकास आलाय, खुशियां लेके आया है भाई। षटकार आलाय टीम साठी। प्रति षटकाराला 3000 रुपये। टीमची धावसंख्या 17। या बॉलवरती मात्र कोणाला होईल खतरा हे पाहावं लागेल। 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक। हो बॅटला ब्रश झालाय का? काय घडलंय? पंचांकडे अपील केली आहे परंतु या बॉलवरती नेमकं घडलंय तरी काय? हॅलो यस अंपायर। डॉट बॉल। डॉट बॉल आलाय। 4 बॉलचा खेळ झालाय। ओहो इथे मोठा प्रहार आलाय। कॅप्टन 26 आहे त्याच्या वाक्याबाहेर जल्लोष होतोय। पाटण ते चिपळूण जल्लोष होतोय। पाटण ते चिपळूण बावा मार तू उचलून मारतोय षटकार। षटकार आलाय। मॅच रंगत चालली आहे। टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती। खराब लाईन आणि लेन दिशेपासून बरकटतोय। व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव। टीमची धावसंख्या 24।
ओ हो विकासचा वेगळाच आहे थाट, लावतोय आता गोलंदाजाची वाट, आणखीन घेतोय आणखीन बडीव धुरळा उडीव, येतोय षटकार, 2 षटकार आले, तिसरा आला तर 3000 रुपये बापू यांच्याकडनं मात्र दिले जातील. ओव्हर संपलीये. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. अंतिम लढत जिंकण्यासाठी टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव. मी नम्र विनंती करेन संदीप बोरगे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती केली जाते. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून श्री बाळेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. अंतिम षटकासाठी प्रवीण आलेत. स्ट्राइकला मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राज. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा काही नियम नाहीये. वेळ बदलावी लागेल तुम्हाला आता. 6 बॉल 7 ची गरज. 6 बॉल 7 ची गरज असताना खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉल आलाय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. बाळेश्वर चषक, एकाने बॅटिंग करायची क्रिकेट म्हटलं, एकाने बॉलिंग करायची. तुम्ही आम्ही पाहत राहणारा खेळ म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. इथे आखूटप्प्याचा बॉल, इथे जागा सोडली होती, अर्ध्यापर्यंत आला होता. अर्धी पॉपिंग क्रीज मात्र सोडली होती विकासने. विकासकडे क्षमता आहे परंतु स्ट्राइक रोटेट होत नाहीये, कारण विकासच्या बॅटमधून मगाशी 3 षटकार आले होते. 2 डॉट बॉल आलेत. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 7 ची गरज. हो इथे कट केलाय, एकच धाव. चला स्पीडअप घ्यायचंय. 3 बॉल 6 ची गरज. स्ट्राइकला मात्र पुन्हा एकदा राज. हो खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव बायच्या स्वरूपात. आता समीकरण बदललंय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 2 चेंडू 5 ची गरज. कमालीचं कमबॅक प्रवीण हारुगडे यांच्या माध्यमातून. अनुभवी कामाला येतोय, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अगदी 2 चेंडू 5 ची गरज. हो इथे कट केला प्रयत्न. 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंटला टिपलाय झेल. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज बाद. मगाशी जर स्ट्राइक रोटेट झाली असती तर मॅच मगाशीच संपली असती, परंतु स्ट्राइक विकासकडे नाही आली. नॉन सेकंड एंडला अजूनही विकास उभा आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलाय. विशालला मात्र विशाल खेळीच करावी लागेल. 1 बॉल 5 ची गरज. सामना जिंकण्याची संधी. चॅम्पियन कोण ठरेल? अगदी ज्या प्रकारे हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये, परंतु प्रेक्षक अगदी उभे राहिलेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच मात्र रोमांचक अवस्थेमध्ये आणि प्रेक्षक राजाने या स्पर्धेला उचलून घेतलंय. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. शेवटचा बॉल ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, हा इथे अडवलाय. कमालीचं. इथे 4 धावा आल्यात. सामना जिंकलाय.
कंपल्सरी चेस होता, सामना जिंकलाय एका धावेने, वन साइड जिव्हाळा. परंतु मी एकच सांगेल कुंभारगाव संघाला, इथे मी संपलो नाही, संपणार नाही, थकलो नाही, थकणार नाही, कितीही येऊ दे संकटे, मी थांबलो नाही, मी थांबणार नाही. आज थोड्याशा फरकामुळे तुम्ही बॅकफुटला होता. आज क्षमता अपुरी पडली, ताकद अपुरी पडली, परंतु काही हरकत नाहीये. एका धावेने मात्र सामना जिंकलाय वन साइड जिव्हाळा या संघाने. आणि या सामन्यामध्ये अगदी विजय प्रस्थापित केले या स्पर्धेमध्ये वन साइड जिव्हाळा संघ. वन साइड जिव्हाळा संघ. जाऊया सत्कार समारंभाकडे, जिथे मात्र जोडले जातील लव जाधव सर. आणि या स्पर्धेसाठी मात्र तर या स्पर्धेसाठी मला समालोचनाची संधी दिली त्यापासून मनापासून आभार. अमरदादा सरपंच आणि रविदादा मनापासून धन्यवाद. शिवा जाधव बॉस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि किरणजी मस्कर सर धन्यवाद. अभिनंदन टीम. वन साइड जिव्हाळा खेळ मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये वन साइड केलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राज कळंत्रे आणि टीम. एका धावेचं महत्व काय असतं हे मात्र त्यांना आता मात्र पाहायला मिळेल. IPL 2017ची ती फायनल प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आली असेल. एका धावेने मात्र हा सामना जिंकलाय टीम वन साइड जिव्हाळा. मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संपूर्ण विक्रम ग्लास कमिटी, युनियन लीडर ज्यांनी या स्पर्धेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले आणि त्या स्पर्धेचं मात्र ज्यांनी या स्पर्धेला अमूल्य असं सहकार्य केले. मी सर्व कमिटी मेंबर, विक्रम ग्लास कमिटी, युनियन लीडर आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आपली मोलाची साथ अशीच कायम राहील ही माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेन. पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. यस, अगदी कालपासून आपण ज्यांचा आवाज ऐकला आशिष चोरगे सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज मात्र हा सन्मान केला जाईल कारण कालपासून ज्यांनी या स्पर्धेचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं, कराड तालुक्यातील एक गोड आवाज आज मात्र श्री बाळेश्वर चषकासाठी देखील जोडला गेला. थँक्यू सो मच. जयवंत बोरगे साहेब यांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. कुमार अमर कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हा एक गोड आवाज, आवाज सन्मानाचा, आवाज समालोचकाचा आणि हा सन्मान मात्र आशिष चोरगे सरांचा केला जातोय. थँक्यू सो मच. दीपक बोरगे साहेब आपला देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन टीम कुमार अमर कदम, जयवंत बोरगे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आज मात्र बहुमूल्य वेळ काढून जयवंत बोरगे आपल्या अगदी या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच, मनापासून आभार. विकास बोरगे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. प्रत्येक मान्यवराचा यथोचित शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि पंचांचा देखील शुभ सन्मान आपण घेऊया. आज ज्या प्रकारे पंचांनी मात्र आपल्याला बहुमूल्य अशी भूमिका बजावली. चला चारही टीम वन साइड जिव्हाळा समोर या प्लीज. कुंभारगाव 11 कुंभारगाव, श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, माळेदेवी कुसरून टीम चला या मुख्य व्यासपीठासमोर. संदीप दादा बोरगे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. हा यथोचित शुभ सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या संदीप दादा बोरगे साहेब आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. चला चारही टीम या समोर प्लीज. आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरण सोहळा चालू करणार आहोत.